विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पवार करतो. जो आजचा आपला लेक्चरचा उद्देश असा आहे की जो 10वीचे विद्यार्थी आता 10वी पास करून गेलेले आहे, पुढच्या स्टेज 11वीमध्ये जाणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी करिअरची गोष्ट काही आपण या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याची इच्छितो की आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला 10वी झाल्यानंतर कोणती स्टेज उचलावी आणि कोणती स्टेज उचलावी नाही आणि कोणता करिअरचा मार्ग चूज करावा की 11वी 12वी करावा याची आज आपण संपूर्ण माहिती या लेक्चरमधून बघणार आहोत. तर 10वी पास झालेल्या विद्यार्थी तर आता कोणता मूड घ्यावा आपण 10वी पास झाल्यावर. आता कोणी लोक 11वी करते, काही लोक 11वी करतात, काही लोक नीट करतात, काही लोक MPSC करतात, काही लोक UPSC करतात, काही लोक कॉमर्स घेतात, काही लोक कॉमर्स घेतात, काही लोक कॉमर्स झाल्यावर असे काही पॉलिटेक्निक घेतात, काही लोक अशी काही फील्ड आहे आपल्या मनातून आपण बघल्यानुसार 11वी नीट, MPSC, UPSC, कॉमर्स आणि पॉलिटेक्निक अशी काही फील्ड आपण घेत असतो. नाहीतर सरळ सेवा करतात, अशी काही महत्त्वाची फील्ड आपल्याला बघायला येते. जर चांगली सायन्समध्ये सायन्स आणला आहे, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही 11वी नंतर ती नीटची तयारी करा. 11वी करत असताना नीटची तयारी चालू करू नका. कारण बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तुमचा परफेक्ट चांगला असेल तर तुम्ही हे करा. अजून याच्यात CET पण येते, त्याला मॅथ लागते, बायो लागत नाही. इथं बायो लागते, इथं मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री. बायो लागत नाही. अशी 3 विषय चांगला असेल तर 11वी चालू द्यायची. 10वी झाल्यावर 11वी आणि 12वी या दोन्ही स्टेजमध्ये आपण या नीट आणि CETची तयारी एकत्र पण करू शकतो. फक्त तुमचा काय फिजिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्री हे चांगले पाहिजे तर तुम्ही नीटची तयारी परफेक्ट करू शकता. आणि CETची तयारी करत असताना तुमचा मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे बरं पाहिजे तर तुम्ही CET पण करू शकता. ही फील्डची गोष्ट सांगा, तुम्हाला विश्वास असेल आमचे सब्जेक्ट परफेक्ट आहे तर या फील्डमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करावा. नाही तर तुम्ही असं सेपरेटली 11वी करून तुमचा काहीच फायदा नाही हो. तुम्ही दुसरी काही तुम्ही प्रिपरेशन केली चालू आहे नीटची, CETची आणि कशाची BPSC, UPSC अशातून असं खाली 11वी करून तुमचा कुठेही फायदा नाही. ITI तरी करा. ITI तरी करा. ITI केल्यावर सरळ म्हणजे रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जागा निघत असते तर तुम्ही MPSC 11वी झाल्यानंतर तुम्ही करू शकता. 11वी चालू आहे, कॉलेजमध्ये जायचं नाही, रिक्त मुक्तमध्ये टाकून द्यायची 11वीची TC. 12वीला फक्त पासिंग पुरता मार्क घ्यायची आणि MPSC सुरू ठेवायची. 2 वर्ष 11वी 12वी हे 2 वर्ष तुमचे प्रिपरेशनमध्ये टाकायचे. काही 1 महिना, लास्टचा महिना 12वीच्या प्रिपरेशन करायचा मुक्त आणि प्रॅक्टिकलला जायचं. मुक्तमध्ये टाकून द्यायचं 11वी 12वी. 2 वर्ष डिग्रीचे ते 3 असे 5 वर्षात
तुमची MPSC खतम। असाच प्रिपरेशन तुम्ही जर UPSC केला, 11वीत नाही गेली, 11वीत केली नाही, 12वी फक्त तुम्ही पासिंग पुरता गेली, तुम्हाला याच्यात मार्क काही विचारणार नाही 11वीला किती आहे, 12वीला किती आहे, असं काहीच नसते। ते डिग्रीचे 3 वर्ष, 5 वर्षात तुमची UPSC पण निघू शकते। फक्त सब्जेक्ट तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि भारताचं भूगोल, जगाचं भूगोल हे जर तुमचा परफेक्ट असेल तर या क्षेत्रात कारण की तुम्हाला तो ढोकळा काही समजत नसेल तर इकडे येऊन काही फायदा नाही तुमचा। कारण की तुम्हाला समजतच नसेल तर काही करणार तुम्ही या फील्डमध्ये काही फील्ड कोणतं चांगलं आहे तुम्ही त्याच्यावर निरीक्षण करून या फील्डमध्ये येण्याचा प्रयत्न करा। राहिलं काय कॉमर्स, जे कॉमर्स आहे, कॉमर्समध्ये CA असते, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CA। तर या CA मध्ये कॉमर्स असा एक वेगळा फील्ड आहे, त्याच्यात तुम्हाला मोठे मोठे कंपन्यात काम करण्याची संधी मिळत असते। हे वेगळं आहे, तुम्हाला 10वीपासून पहिलीपासून ते 10वीपर्यंत शिकलेलं याच्यात तसं काही नसते, नवीन सब्जेक्ट चालू असेल तर या क्षेत्रात जाण्याची तुमची इच्छुकता असेल तर जाऊ शकता। कारण की जराशी किचकट असा क्षेत्र आहे तर तुम्ही जाऊ पण शकता। तर राहिला आहे पॉलिटेक्निक, एखाद्या विषयावर खूप खोल जाऊन अभ्यास करायचा त्याच्यासाठी पॉलिटेक्निक पण करू शकतो। पॉलिटेक्निक कारण तेवढा काय बेटर आता तुमच्या हिशोबानं आहे, पण तेवढा माझ्या हिशोबानं पॉलिटेक्निक आहे थोडा बेटर आहे। कारण की वकील होत असते त्याच्यात, वकील पण व्हायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता त्याच्यात आणि सराव असेल हे पण बेटर आहे। 11वी-12वी मुक्तमध्ये टाकायचं, त्याला काय डिग्री काय लागण्याची 11वी झाली, 11वी मुक्त टाकून द्यायचं, डायरेक्ट शाळेला जायचं, पेपर नाही द्यायचं, काय नाही द्यायचं, कोणी तुम्हाला विचारणे, मुक्त विद्यापीठमध्ये टाकून द्यायची। आणि 12वीला फक्त जो 12वी आहे आपली, जो 12वी आहे तो 12वीला फक्त मागच्या 1 महिना अभ्यास करायचा, मार्क फक्त आपल्याला पासिंग पुरतही पडले तरी चालते। कारण की याच्यात कोणी तुम्हाला मार्क विचारणार नाही, याच्यात पोलीसवरती सरळ सगळं तलाठी ग्रामसेवक कसे आहेत, ग्रामसेवकमध्ये तुम्हाला 60% 12वीला पाहिजे, त्यासाठी तुम्ही 60%ची भरती फक्त याच्यासाठी करू शकता ग्रामसेवकासाठी। बाकी तलाठी, तहसीलदार, आता तहसीलदार तलाठी जो आहे, तलाठी केंद्र सरकारी MPSC अंतर्गत गट क या अंतर्गत घेण्यात येणार आहे आधी 2026 पासून। तर ही पण बेटर 11वी-12वी 2 वर्ष क्लास करायचे आणि फर्स्ट इयरमध्ये जागा निघली 10वी आणि 11वी, 10वीच्या बेसवर निघली तर बेटर असेल, 12वीच्या बेसवर निघली तर जय हिंद जय महाराष्ट्र करून त्याला घरी नेण्याचा प्रयत्न करा। अशी जोपला 10वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाची माहिती आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितली जावं, तर या लेक्चरचं तुम्हाला बेनिफिट नक्कीच होईल अशी घोषणा मी करतो। आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांचे ऐकू नये, कारण की तुम्हाला क्षेत्रात उतरायचं आहे। तुमचे घरचे लोक म्हणणार तू नीट कर, तू CET कर, MPSC कर, तू UPSC कर, काही बी केल्यावर ते सांगल्यावर तुम्ही ऐकायचं नाही, कारण की करणारेच तुम्ही आहात। तुम्हाला माहीत आहे की आपण कोणत्या किती खोल पाण्यात आहोत, तुम्हाला जोपर्यंत तुमच्यामधली आत्मक्षमता तुम्हाला माहीत आहे तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकता। कारण की तुमच्या मनात तुम्हाला माहीत आहे आपण या डोंगरावर चढू शकतो, घरचे लोक म्हणणार त्या मोठ्या डोंगरावर चढू शकणार नाही, कारण की तुला तुझी क्षमता माहीत आहे, तू कोणत्या छोट्या डोंगरावर चढणारा माणूस आहे। तर याच्यासाठी तुम्ही घरचे लोकांचे काही न ऐकता तुमच्या मनाने त्यांना समजून सांगून तुमच्या हिशोबाचा जो फील्ड या लेक्चरच्या मार्गातून तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, तर त्या हिशोबानं तुम्ही तुमचा करिअर चूज करावे। धन्यवाद। फक्त 11वी हीच मार्ग शोधू नये, व्यक्ती फक्त 11वी कॉलेजमध्ये मस्ती करू नये, काहीच फायदा नाही हो। सर तुमची 11वी जाणार अशी 12वी जाणार, काही तुम्ही करिअर त्याला प्लस करा आणि स्टार्टिंग बेस चालू करा। 11वी काहीच कामात नाही, फक्त पोराला बघणार आणि पोराला बघणार, पोरीला बघणार, हे काहीच कामात नाही। ह्याच व्हिडिओ इथे समाप्त करतो। धन्यवाद।